नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी बसे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे रियल नंबर्स। तर त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण आज बघणार आहोत। तर 9वीच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज पण आहेत आणि प्रॉब्लेम सेट पण आहे। तर त्या प्रॉब्लेम सेट 2 मधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत। जर का 9वी CBSE चे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या पण अभ्यासक्रमामधला हा भाग आहे। आता काय करणार आहे आपण, राईट द फॉलोइंग नंबर्स इन P/Q फॉर्म। म्हणजे काय, तर हा रॅशनल नंबर आहे आणि मग रॅशनल नंबर जो आहे त्या रॅशनल नंबरची जी डिव्हिजन आहे ती टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग अशा प्रकारची असते, हे आपण बघितलेलं आहे। आता इथे जो क्वेश्चन दिलेला आहे 30.219 आणि त्याच्यावरती एक डॅश आहे। तर याचा अर्थ काय झाला, हा रॅशनल नंबर आहे आणि या रॅशनल नंबरची जी डिव्हिजन आहे ती नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे। म्हणजे हा नंबर आहे तो रिपीट होत आहे। मग हे जे दिलेलं आहे हे काय आहे, तर हे आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर। मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हा जो रॅशनल नंबर आहे तो आपण आता P/Q च्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत। आता कसा लिहायचा बघूया। आता हा जो नंबर आहे 30.219, तर हा 219 आहे रिकरिंग। मी काय करते बघा, पहिल्यांदा हा जो नंबर आहे याला मी म्हणते x इज इक्वल टू 30.219। इथे मी म्हणते सपोज म्हणजे काय की मी अज्युम केलेलं आहे की 30.219 हा x आहे। आता इथे आफ्टर डेसिमल पॉइंट किती डिजिट्स आलेले आहेत, तर 1 2 3। मग मी काय करते, मल्टिप्लाय ईच टर्म बाय 1000, ईच टर्म बाय 1000। आता 1000 का घेतलं मी, तर इथे 3 डिजिट आहेत म्हणून। आता हे झाले 1000x इज इक्वल टू, आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते। हा जो नंबर आहे 30.219, आपण काय करायचं, आणखी एक नंबर घ्यायचा 219। आता हा नंबर काय झाला 30.219 आणि 1 2 3 4 5 आणि 6 10,000 नी जवळजवळ त्याला मोर दॅन 10,000 नी आपण काय करतोय, डिवाइड करतोय। असा हा नंबर तयार झालेला आहे। आता ह्याला मी कशाने मल्टिप्लाय करायचं ठरवलं, 1000 ने। 3 0 डिलीट झाले, 30.219 आणि डिवायडेड बाय 1 2 3। तर मग आता इथे काय होईल, हे 3 0 आहेत, 1 2 3, त्यामुळे इथे येणार डेसिमल पॉइंट 30.219 म्हणजे 30,219 प्लस 219। हे काय होईल, या नंबरला 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला मिळणारा हा नंबर असेल। आता हा जो आहे याला मी नंबर 1 म्हणते, याला नंबर म्हणणार आहे मी 2। मी काय करणार आहे, या दोन्ही व्हॅल्यूज आहेत त्याला मी आता सबस्ट्रॅक्ट करणार आहे। सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2। आता ही सबस्ट्रॅक्शन इथे किती येईल, 9x इज इक्वल टू, ही सबस्ट्रॅक्शन मी इथे करून दाखवते कारण मला असा अनुभव येतो बरं का की काही काही विद्यार्थी सबस्ट्रॅक्शन चुकीच्या पद्धतीने करतात। तुम्ही मे बी ती बरोबर करत असाल, पण जे नाही करत त्यांच्यासाठी आपण बघूयात ती कशी करायची। -30.219 इथे आले 0 0 0, 9 मधून 0 गेले 9 आले, हा 1 आहे, 11 - 3 8, 1 2 - 1 1, हा 0 आणि हे 3, काय आले इथे 30,189 म्हणजे 30,189। आता मी काय करते, हा जो 999 आहे त्याने काय करते, इकडे डिवाइड करणार आहे। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जो रॅशनल नंबर आहे त्या रॅशनल नंबरचं P/Q च्या फॉर्म मध्ये कन्वर्जन केलेलं
आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण एक क्वेश्चन बघणार आहोत. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 9.315 म्हणजे काय, 315 हा जो नंबर आहे हा रिकरिंग आहे. मग इथे मी काय करते, हा जो नंबर आहे 9.315 याला मी काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे इथे काय झालेलं आहे, हा जो 315 आहे हा रिकरिंग आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, आफ्टर डेसिमल पॉइंट 3 डिजिट्स आलेले आहेत. म्हणून मी काय करते, याला 1000 ने मल्टिप्लाय करते आणि याला म्हणते नंबर 1. मल्टिप्लाय each term by 1000. मग आता हे काय होतील, 1000x इज इक्वल टू हे 9.315 म्हणजे 9.315 असं आपण जर घेतलं तर 9315, मी फक्त नंबर आहे ते सांगते आहे, मी हा वाचत नाही आहे. 315 हे असं नाहीये, तर तुम्हाला कळायसाठी मी फक्त ते नंबर्स आहेत ते नंबर्स वाचलेले आहेत. आता इथे 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 6 झिरोज घेतले. कशाने आपण त्याला मल्टिप्लाय केलं, 1000 ने. हे 3 झिरो इथे कट झाले. आता काय झाला नंबर तयार, 1 2 3. इथे 3 झिरो आहेत ना, म्हणून मग काय होणार आहे, 1 2 3 नंबर नंतर माझा डेसिमल पॉइंट येणार आहे आणि हा नंबर तयार होणार आहे 9315.315. 9315.315 याला नंबर देऊयात 2. आता हे काय करणार आहे आपण, हे आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. हे अर्थातच 999x येणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवले सबस्ट्रॅक्शन, तर आपण परत एकदा त्याच प्रकारे सबस्ट्रॅक्शन करूया. ज्यांना येत नाहीये त्यांच्या ते लक्षात येईल आणि जे नाही येत आहे त्यांची प्रॅक्टिस होईल. मग इथे काय येईल, 0.000. 15 मायनस 5 मायनस 9 म्हणजेच 6. इथे 0, हे 3 आणि हे आले 9. इथे काय आले 9306. एक्स ची व्हॅल्यू काय आली, 9306 डिवायडेड बाय 999. आता हा जर का नंबर आपण बघितला 9306 डिवायडेड बाय 999, तर हा नंबर असा आहे की ह्याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे सिम्प्लिफाय होऊ शकतं. तर जर का एखादा नंबर सिम्प्लिफाय होत असेल तर तो सिम्प्लिफाय करायला काही हरकत नाही. पण समजा जर का तुम्हाला नसेल आठवत तर तुम्ही इथपर्यंत जरी कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा पुरेसं आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रॅशनल नंबर जो डेसिमल फॉर्म मध्ये आहे तो P/Q च्या फॉर्म मध्ये कसा लिहायचा हे तुम्हाला मी मागच्या 2-3 व्हिडिओ पासून शिकवते आहे. आजचा हा शेवटचा व्हिडिओ होता, तर तुम्ही ते व्हिडिओज नीट बघा आणि त्याप्रमाणे तुमचा अभ्यास आहे तो चालू ठेवा. तर तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. त्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.